यांच्या प्रचारादरम्यान त्या ठिकाणी निलेश लंके साहेब आलेले आहेत. साहेब, काय सांगाल आता जो प्रचार चालू आहे? पाहिला असं गेले कित्येक वर्ष या शिरूर शहराला एक वेगळं वलय होतं. ते रसिक भाऊ धारीवाल असो किंवा प्रकाश शेठ धारीवाल यांच्या पाठीशी शेअर भक्कमपणे उभं राहिलं आणि त्यांनी सुद्धा तो विश्वास समर्थपणे पुढील कालखंडामध्ये चालू ठेवला. या शिरूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू असताना त्यांच्या साथीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून अशोक बापू पवार सुद्धा त्या ठिकाणी शिरूर शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता. राजकीय समीकरण बदलत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली आता आपण ही महाविकास आघाडी या ठिकाणी काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे. जनतेचा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग आहे आणि जनता निश्चित एक सुसंस्कृतपणा असणारा पॅनल आणि एक जनतेला बरोबर घेऊन चालणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहील. तो म्हणजे एक जनतेत संमिश्र होणारे आमचे उमेदवार आहे. आमच्या खांडरीताई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. पाहिलं असून तुम्ही गेले 10 वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं, पण निष्कलंक म्हणून त्यांनी उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली. त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. आमच्या बनगरताई काँग्रेसच्या आज या ठिकाणी पंजाच्या चिन्ह उभे आहेत. या ठिकाणी आमच्या पोटेताई तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे. अशा असंख्य उमेदवार या ठिकाणी, पण हा पॅनल एकदम चांगल्या पद्धतीने सुसंस्कृतपणा आणि विकासाच्या दृष्टीने बरोबर घेऊन चालणार आहे. त्याबरोबरीने आम्ही सुद्धा सर्व नेते मंडळी, अमोल कोल्हे साहेब असू, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाप्पू असू, मी असू, आम्ही ह्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस असू, मशाला असू, पंजा असू, या चिन्हाला मतदान करा हेच या ठिकाणी सांगतो. श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी वास्तव्यात आहेत आणि मतदार आहेत, त्यांना काय आव्हान? विशेष म्हणजे या प्रभागामध्ये पारनेर, श्रीगोंदा असो किंवा आमचं कर्जत जामखेडचे काही लोक भेटले, काही मला नगर शहरातील लोक भेटले. त्यांना एकच सांगतो की जो आपल्याला बरोबर घेऊन चालणारे उमेदवार आहे, आपल्या विचाराचा जो पॅनल म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, त्या पॅनलच्या सर्वांनी पाठीशी उभा राहू. आपले सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी भरघोस अशा मताने निवडून देणं हीच या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता पाहिलं तर यांचा परिवार त्यांच्याशी तुम्ही पूर्णपणे निगडीत आहेत. पोटे मॅडमचा परिवार आपल्या राळेगण सिद्धीमधून होतो. जसं तुम्ही जनसामान्यांमध्ये मिसळता तसं हे कुटुंब पण जनसामान्यांमध्ये मिसळतं. त्याबद्दल काय सांगा? आम्ही तर आमचा नगराध्यक्ष निवडून येणार ही खात्री आणि विश्वासाने सांगतो. आमचे नगरसेवक निवडून येणार ही खात्री आणि विश्वासाने सांगतो. आमच्या नगराध्यक्षाच्या कार्यालयात कुणी जायचं नाही, नगरसेवकाच्या कार्यालयात जायचं नाही. एक मोबाईलवर मिस कॉल द्यायचा, आमचा नगराध्यक्ष त्या प्रत्येकाच्या दारात जाणार. काय पाणी नाही आलं का गटार कोणलं का, अशा पद्धतीने आम्ही पुढील 5 वर्षामध्ये काम करणार आहे. नगर दक्षिणमध्ये जसं तुम्ही जॉईंट किलर ठरलात, तसं काही कानमंत्री उमेदवाराला आणि नगराध्यक्ष केलंय? या शिरूर शहरामध्ये जायंट किलर म्हणून अशोक बापू पवारच ठाणार या ठिकाणी सांगतो. हे होते नगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके यांनी रोखठोक भाषेमध्ये इथं दहशत, गुंडागिरी चालणार नाही, या ठिकाणी फक्त विकासाचा अजेंडा चालेल आणि ज्याप्रमाणे नगर दक्षिणमध्ये निलेश लंके हे जायंट किलर ठरले त्याच पद्धतीने शिरूर नगर परिषदेमध्ये अशोक पवार हे जायंट किलर ठरतील आणि एक हाती सत्ता राखण्यात आबादी ठरतील. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.